राजस्थान राज्यामध्ये हिरोड नावाचं एक गाव आहे. या गावात गंगाराम नावाचा एक व्यक्ती राहत होता. गंगारामची गावात कपड्याची एक मोठं दुकान होतं. त्याचा स्वभाव अतिशय गोड आणि प्रेमळ होता. तो आपल्या दुकानात इतरांपेक्षा कमी दरात कपडे विकायचा. याच कारणामुळे गावातील पुरुष, महिला आणि इतर ग्राहक मोठ्या संख्येने त्याच्याकडून कपडे खरेदी करण्यासाठी येत असायचे. पण गंगारामची एक मोठी उणीव होती. त्याला सिगारेट ओढण्याचं प्रचंड व्यसन होतं. तो दररोज 2-3 पाकिटे सिगारेट संपवत असायचा. या व्यसनामुळे त्याच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ लागले होते. त्याची तब्येत दिवसेंदिवस खालावत गेली. त्याच्या शरीरात खूप अशक्तपणा आला. गंगारामची बायको होती. तिचं नाव शीला होतं. शीला आपल्या नवऱ्याचा खूप आदर करत होती. ती दिसायला अत्यंत सुंदर होती. वय वाढून देखील ती स्वतःची चांगली काळजी घेत असल्यामुळे अजूनही तरुण दिसत होती. पण गंगाराम मात्र सिगारेटच्या व्यसनामुळे अकाली म्हातारा दिसू लागला होता. जेव्हा गंगाराम कामानिमित्त दुसऱ्या शहरात जात असायचा तेव्हा दुकानाची जबाबदारी शीला सांभाळत असायची. ती दिवसभर दुकानात बसून ग्राहकांना कपडे दाखवत असायची. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शीला दुकानात बसली की गावातील अनेक तरुण मुद्दाम कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात येत असायचे. त्यांना कपड्यापेक्षा शीलाला पाहण्यातच अधिक रस असायचा. पण शीलाच्याही स्वभावात एक कमकुवत बाजू होती. ती देखणा आणि तरुण मुलगा पाहिला की त्याच्याकडे सहज आकर्षित होत असायची. तिचा स्वभाव तसाच होता. एखादा देखता तरुण दिसला की तिचं लक्ष लगेच त्याच्याकडे वळायचं. एकंदरीत तिचं चारित्र्य फारसं चांगलं नव्हतं. ती तरुण मुलांकडे भावनिकदृष्ट्या लवकर ओढली जात असायची आणि याच कारणामुळे पुढे ती 3 मोठ्या घटनांना कारणीभूत ठरणार होती. मात्र त्यावेळी गावातील कोणालाही याची कल्पना नव्हती. हळूहळू काळ पुढे सरकत गेला. गंगारामची तब्येत दिवसेंदिवस अधिक खालावत गेली. शारीरिक अशक्तपणा इतका वाढला की बायकोला तो पुरेसा वेळ देऊ शकत नव्हता. तो बहुतेक वेळा आजारीच राहू लागला. यामुळे शीला आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल असमाधानी झाली. तिला एकटेपणा जाणवू लागला. मनात सतत एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. अखेरीस तिने मनाशी ठरवलं, जर माझा नवरा मला बायको म्हणून मिळायला हवं ते सुख देऊ शकत नसेल तर मी माझ्या मनाप्रमाणे जगण्याचा मार्ग निवडेल. एक दिवशी गंगाराम बायकोला म्हणाला, आता दुकानात एकट्याने काम करणं माझ्या आवाक्याबाहेर जात आहे. ग्राहकांची खूप गर्दी असते. सगळ्यांना एकट्याने सांभाळणं मला जमत नाही. म्हणून आता दुकानासाठी एखादा नोकर ठेवणं गरजेचं आहे. शीला लगेच म्हणाली, मग आपल्या गावातलाच एखादा मुलगा कामावर ठेवा. तो विश्वासू असेल आणि कमी पगारात देखील काम करेल. गंगारामला तिचा सल्ला योग्य वाटला. तो म्हणाला, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. आपल्याच गावातील एखादा मुलगा ठेवला तर जास्त बरं. दुसऱ्याच दिवशी तो गावभर मुलगा शोधायला निघाला. त्याला माहिती होतं की गावातील अनेक तरुण अजून शहरात नोकरीसाठी गेले नाही. त्यापैकी एखाद्याला कामाची गरज नक्की असेल. तो असा मुलगा शोधत होता जो प्रामाणिक, साधा आणि मेहनती असेल. त्याने संपूर्ण गाव पालथं घातलं, पण त्याला दुकानात काम करण्यास तयार असा एकही मुलगा मिळाला नाही. निराश होऊन तो घरी परतला. घरी आल्यावर त्यांनी सगळी गोष्ट शीलाला सांगितली. तो म्हणाला, आज दिवसभर शोधलं पण एकही मुलगा मिळाला नाही. शीला हसत म्हणाली, त्यात एवढं काही. मला एखादा योग्य मुलगा दिसला किंवा कोणाबद्दल माहिती मिळाली तर मी तुला नक्की सांगेल. त्यानंतर पुन्हा काही दिवस असे निघून गेले. एक दिवस सकाळी साधारण 8 वाजण्याच्या सुमारास गंगाराम शीलाला म्हणाला, आज मला दिल्लीला जावं लागेल. दुकानातील सगळ्या कपड्यांचा माल संपला आहे. नवीन माल आणण्यासाठी जाणं आवश्यक आहे. मला परत यायला 2 दिवस लागतील. तोपर्यंत तू घराची आणि दुकानाची व्यवस्थित काळजी घे. शीला शांतपणे म्हणाली, तुम्ही काळजी करू नका. मी घरही सांभाळेल आणि दुकान देखील. तसंही मी दुकानात बसले की ग्राहकांची गर्दी जास्त होते. गंगाराम हसला. तो म्हणाला, ठीक आहे, आता मी निघतो. उशीर झाला तर ट्रेन चुकून जाईल. असं म्हणून तो हसत हसत घराबाहेर पडला. गंगाराम दिल्लीकडे रवाना झाला. त्याच्या गेल्यानंतर शीला दुकानात जाऊन दुकान उघडलं. ती साफसफाई करू लागली. थोड्याच वेळात काही ग्राहक आले. तिने त्यांना कपडे दाखवले आणि त्यांची विक्री केली.
साधारण अर्धा ते 1 तास उलटला असेल तेवढ्यात शेजारच्या कारखान्यात काम करणारा एक तरुण दुकानात आला. त्या तरुणाचं नाव कार्तिक होतं. तो उंच, देखणा आणि मजबूत शरीरयष्टीचा होता. सुमारे 6 फूट उंचीचा तो तरुण पहिल्याच नजरेत लक्ष वेधून घेत होता. तो दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी आला होता, पण दुकानात प्रवेश करताच त्याची नजर शीलावर पडली आणि तिचे सौंदर्य पाहून तो क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिला. कार्तिकची नजर शीलावर पडताच तो क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला. शीलाचं वय कमी नव्हतं, तरीही ती स्वतःची इतकी चांगली काळजी घेत होती. ती अजूनही आकर्षक दिसत होती. दुसरीकडे शीला देखील कार्तिककडे पाहताच थबकली. त्याची उंची, मजबूत शरीरयष्टी आणि देखणा चेहरा पाहून ती मनातून प्रभावित झाली. ती मनात म्हणाली, हा मुलगा खरंच खूप देखणा आहे. तेवढ्यात कार्तिक म्हणाला, मला 2 ड्रेस घ्यायचे आहे. 2 पॅन्ट आणि 2 शर्ट दाखवा. शीला हसत उठली. तिने दुकानातील अनेक प्रकारचे कपडे त्याच्यासमोर काढून ठेवले. कार्तिकने त्यापैकी 2 ड्रेस निवडले. मग त्याने विचारलं, या 2 ड्रेसची किंमत किती आहे? शीला म्हणाली, या 2 ड्रेस कपड्यांची किंमत साधारणपणे 2,000 रुपये आहे. पण कार्तिकचं लक्ष कपड्यांपेक्षा शीलाकडे जास्त होतं. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, मी एका कारखान्यात मजुरी करतो. इतके महागडे कपडे घेणं माझ्या आवाक्यात नाही. यांची किंमत इतकी असेल याची मला कल्पनाच नव्हती. माझी एवढी ऐपत नाही. हे ऐकून शीला म्हणाली, यापेक्षा कमी किमतीचेही कपडे मिळणार नाही. कार्तिक थोडा विचार करू लागला. तेवढ्यात शीलाला समजलं की तो कारखान्यात काम करणारा मजूर आहे. हे कळताच तिच्या मनात एक वेगळाच विचार आला. ती मनात म्हणाली, हा मुलगा दुकानात कामासाठी ठेवला तर कामही चांगलं करेल आणि दिसायला देखील देखणा आहे. माझीही चांगली साथ देईल. कार्तिकला पाहताच तिच्या मनात असे अनेक विचार येऊ लागले. मग ती त्याला म्हणाली, हे 2 ड्रेस कपडे मी त्याला मोफत देऊ शकते. कार्तिक आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, माझ्यावर एवढी मेहरबानी का करत आहात? शीला हसून म्हणाली, ही मेहरबानी नाही. मला तू माझ्या दुकानात काम करावंसं वाटतं. कारखान्यातली नोकरी सोड. जिथे तुला किती पगार मिळतो, मी त्यापेक्षा 5,000 रुपये जास्त पगार देईल. हे ऐकून कार्तिकच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. तो म्हणाला, जर मला तिथल्यापेक्षा जास्त पगार मिळणार असेल तर मी तुमच्याकडे काम करायला तयार आहे. मी उद्यापासूनच दुकानात येतो. शीला लगेच म्हणाली, उद्यापासून कशाला? आजपासूनच काम सुरू कर. दुकानाचं काम समजून घे. हळूहळू सगळे शिकून जाशील. कार्तिक थोडा संकुचित म्हणाला, माझ्याकडे राहण्यासाठी वेगळी जागा नाही. मी ज्या कारखान्यात काम करतो तिथेच राहतो. इथं राहायचं तर माझी सोय कशी होईल? शीला लगेच म्हणाली, त्याची अजिबात काळजी करू नको. आमच्या घरामध्ये अनेक खोल्या रिकाम्या आहे. त्यापैकी तू एका खोलीत राहू शकतो. तिने त्याला सगळी व्यवस्था करून देण्याचं आश्वासन दिलं. कार्तिकला देखील ही गोष्ट खूप आवडली. तो आनंदाने दुकानात काम करायला तयार झाला. शीला आता जवळपास 55 ते 60 वर्षाची झाली होती. तरीसुद्धा ती स्वतःला इतकं छान सांभाळत होती की तिचं खरं वय सहज लक्षात येत नव्हतं. तिचं राहणीमान आणि आवडी देखील इतरांपेक्षा वेगळ्या होत्या. पुढे तिचा स्वभाव नेमका कसा होता हे सर्वांना समजणार होतं. अखेर शीलाने कार्तिकला आपल्या दुकानात कायमस्वरूपी कामावर ठेवलं. हळूहळू दिवस पुढे जाऊ लागले. कार्तिक रोज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दुकानात प्रामाणिकपणे काम करू लागला. एके दिवशी संध्याकाळी त्याने शीलाला सांगितलं, मालकीनबाई, मला एकदा कारखान्यात जावं लागेल. माझं सगळं सामान अजून तिथेच आहे. ते घेऊन आलो की इथे राहायला येतो. शीला हसून म्हणाली, ठीक आहे, जा आणि तुझं सगळं सामान घेऊन ये. मग आपण दोघे मिळून घरी जाऊ. कार्तिक लगेच कारखान्यात गेला. तिथे मालकाशी हिशोब पूर्ण केला. बाकी राहिलेले पैसे घेतले. आपलं सगळं सामान गोळा केलं आणि रात्री साधारण 8 वाजण्याच्या सुमारास पुन्हा तो शीलाच्या दुकानात परत आला. रात्रीचे 8 वाजले होते. कार्तिकनं विचारलं, मालकीनबाई, दुकान किती वाजता बंद करता? शीला म्हणाली, नेहमी 9च्या सुमारास बंद करतो, पण आज 8 वाजता बंद करू. तुला घरी घेऊन जायचं आहे. तुझी राहण्याची व्यवस्था करून द्यायची आहे. त्यानंतर शीलाने दुकानाचं शटर खाली ओढलं आणि कार्तिकला घेऊन ती आपल्या घरी निघाली. घरी पोहोचताच शीलाने कार्तिकला राहण्यासाठी एक स्वतंत्र खोली दाखवली. त्याला त्याच खोलीत राहण्याची व्यवस्था करून दिली. त्यानंतर ती स्वयंपाकघरात गेली.
तिने स्वतःसाठी आणि कार्तिकसाठी जेवण बनवायला सुरुवात केली. दरम्यान कार्तिकची नजर सतत आपली मालकीण शीलाकडेच लागली होती. तो वारंवार तिच्याकडे पाहत होता. पण फक्त कार्तिकच नाही, शीला देखील त्या रात्री मनात एक मोठा निर्णय घेऊन बसली होती. ती पहिल्याच रात्री कार्तिकचा गैरफायदा घेण्याचा विचार करत होती. थोड्याच वेळात दोघेही एकत्र बसून जेवले. जेवण झाल्यावर कार्तिक आपल्या खोलीत जाऊन झोपला. शीला देखील तिच्या खोलीत जाऊन आडवी झाली. रात्री साधारण 10चा सुमार झाला. शीला मनात विचार करू लागली, आज माझा नवरा घरी नाही, मी पूर्णपणे एकटी आहे. आजच योग्य संधी आहे. आजच कार्तिकला माझ्या जवळ आणलं तर, असा विचार करून ती हळूहळू आपल्या खोलीतून बाहेर आली. ती सरळ कार्तिकच्या खोलीत गेली. कार्तिक हा जागाच होता. शीला त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, आज माझा नवरा घरी नाही, मी घरात एकटीच आहे. आज तू माझ्यासोबत रात्री वेळ घालवशील का? हे ऐकून कार्तिक हसला. तो म्हणाला, मालकीनबाई, मला काही हरकत नाही. तुम्ही सांगाल तसं मी करेल, पण त्यासाठी माझी एक अट आहे. शीला म्हणाली, तुझी कोणतीही अट मला मान्य आहे. कार्तिक म्हणाला, पण मला त्याच्या बदल्यात काही पैसे हवेत. शीला क्षणाचाही विलंब न करता म्हणाली, ठीक आहे. तिने लगेच 2000 रुपये आणले आणि ते कार्तिकच्या हातात ठेवले. पैसे मिळताच कार्तिकने तिचा हात धरला आणि तिला आपल्या पलंगाजवळ नेलं. त्यानंतर दोघांनी परस्पर संमतीने अनैतिक संबंध प्रस्थापित केले. काही वेळाने दोघांच्याही इच्छा पूर्ण झाल्या. त्यानंतर शीला त्याला म्हणाली, आजपासून तुला पैशांची कधीच चिंता करावी लागणार नाही. मी कायम तुझी काळजी घेईल. फक्त मी सांगेल तसं तू करत जा. कार्तिक देखील लगेच म्हणाला, मालकीनबाई, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही मला आनंदी ठेवाल तर मी सुद्धा तुम्हाला कधी नाराज होऊ देणार नाही. त्यानंतर असेच दिवस पुढे जाऊ लागले. दोघेही गुपचूप एकमेकांसोबत वेळ घालू लागले. मात्र पुढे हाच कार्तिक या घरात असं एक मोठं कृत्य करणार होता, ज्याची शीलाने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. दरम्यान एके दिवशी शीलाची आई तिची भेट घेण्यासाठी तिच्या घरी आली. तिने आधी कोणतीही सूचना दिली नव्हती. अचानक ती दारात येऊन उभी राहिली. तिचं नाव होतं लक्ष्मी देवी. त्यावेळी तिचं वय साधारण 70 वर्षाच्या आसपास होतं, तर शीलाने जवळपास 50शी ओलांडली होती. लक्ष्मी आपल्या मुलीकडे काही दिवस राहण्यासाठी आली होती, कारण तिचे दोन्ही मुले आपल्या बायकोसह दुसऱ्या शहरात नोकरीसाठी राहायला गेले होते. त्यामुळे ती स्वतःच्या घरी पूर्णपणे एकटी पडली होती. तिची काळजी घेणारं कुणी उरलं नव्हतं. एकटेपणामुळे तिचं मन घरात लागत नव्हतं. म्हणून तिने आधी फोन करून शीलाला आपली अवस्था सांगितली. तेव्हा शीला तिला म्हणाली होती, आई, तुला जेव्हा वाटेल तेव्हा माझ्याकडे ये. इथे तुझी पूर्ण काळजी घेतली जाईल. काही दिवसांनी अखेर आई लक्ष्मी कोणालाही न सांगता थेट मुलीच्या घरी पोहोचली. दारात आईला पाहताच शीलाला खूप आनंद झाला. तिनं आईचं प्रेमानं स्वागत केलं. आता आई कायमच तिच्यासोबत राहणार असल्याचं शीलालाही मान्य होतं. तिच्या मनात याबद्दल कोणतीही नाराजी नव्हती. हळूहळू दिवस पुढे जाऊ लागले. आता त्या घरात गंगाराम, शीला, लक्ष्मी देवी आणि दुकानात काम करणारा कार्तिक असे चौघे राहत होते. आणि कुणालाही कल्पना नव्हती की पुढे या घरात आणखी एक धक्कादायक घटना घडणार होती. असेच दिवस पुढे सरकत गेले. एके दिवशी गंगाराम पुन्हा एकदा दुकानासाठी नवीन कपड्यांचा माल आणण्यासाठी दिल्लीला जाणार होता. ही त्याची नेहमीची सवय होती. जेव्हा दुकानातील माल संपत असायचा तेव्हा तो स्वतः दिल्लीला जाऊन नवीन माल घेऊन यायचा. त्या दिवशी तो सकाळीच दिल्लीला निघून गेला. दिवसभर शीला दुकानात सांभाळत होती. संध्याकाळी दुकान बंद करून ती घरी आली. त्या रात्री ती आपल्या आई लक्ष्मी देवीसोबत एका खोलीत झोपली होती. पण गंगाराम घरी नसला की शीला नेहमीप्रमाणे रात्री कार्तिकच्या खोलीत जाऊन त्याच्यासोबत वेळ घालवत असायची. यावेळी मात्र घरात तिची आई होती. शीलाला अजिबात कल्पना नव्हती की आजची रात्र तिचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार होती. रात्री साधारण 11 ते 12 वाजले. आई लक्ष्मी देवी गाढ झोपल्याचं पाहून तिची मुलगी शीला हळूच पलंगावरून उठली. कोणालाही न कळू देता ती खोलीबाहेर आली आणि सरळ कार्तिकच्या खोलीकडे निघाली. नेहमीप्रमाणे ती त्याच्या खोलीत गेली. दोघेही एकांतात बसून बोलू लागले. तेवढ्यात लक्ष्मी देवीला अचानक जाग आली. तिने बाजूला पाहिलं, पण शेजारी झोपलेली तिची मुलगी शीला तिथे नव्हती. सुरुवातीला तिला वाटलं कदाचित ती बाथरूममध्ये गेली असेल.
ती काही मिनिटे शांतपणे वाट पाहत राहिली, पण जवळपास 20 मिनिटे झाली तरीही शिला परत आली नाही. आता मात्र लक्ष्मी देवीला संशय आला. ती उठली आणि संपूर्ण घरात मुलीचा शोध घेऊ लागली. एक एक खोली पाहत ती पुढे जात होती. शेवटी ती कार्तिकच्या खोलीजवळ पोहोचली. तेवढ्यात तिला आतून काहीतरी कुजबुज आणि हालचालींचे आवाज ऐकू आले. आवाज ऐकताच तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ती दाराजवळ जाऊन उभी राहिली. तिने दार ठोठावलं, पण त्या रात्री शिला घाईघाईत दाराला कडी लावायची विसरली होती. लक्ष्मी देवीने दाराला हलकासा धक्का दिला आणि दार लगेच उघडलं. दार उघडताच तिच्या डोळ्यासमोरचं दृश्य पाहून ती हादरून गेली. तिने स्वतःच्या मुलीला आणि कार्तिकला भोंगळ्या अवस्थेत पाहिलं. क्षणभर तिच्या पायाखालची जमीन सरकली. शिला घाबरून ताबडतोब उठली. तिने स्वतःचे कपडे नीट करायला सुरुवात केली. कार्तिकही घाईघाईने स्वतःला सावरू लागला. पण आता सगळं उघड झालं होतं. लक्ष्मी देवीने संतापून मुलीवर ओरडायला सुरुवात केली. ती म्हणाली, म्हणजे तुझा नवरा घराबाहेर गेला की तू त्याचा असा विश्वासघात करते, स्वतःच्या नवऱ्याला फसवते. शिला मात्र मान खाली घालून शांत उभी राहिली. तिच्याकडे कोणतंच उत्तर नव्हतं. काही न बोलता ती तिथून निघून गेली आणि स्वतःच्या खोलीत जाऊन झोपली. त्यानंतर लक्ष्मी देवीने कार्तिकलाही खडसावलं. ती म्हणाली, ज्या घरात तू खातो त्याच घरासोबत विश्वासघात करायला तुला लाज वाटत नाही का? माझ्या जावयाला हे सगळं समजलं तर तुझं काय होईल याचा विचार कधी केलास का? कार्तिक घाबरला. तो म्हणाला, मोठ्या मालकीनबाई, तुम्ही जे समजत आहात तसं काही नाही. यात माझी चूक नाही. मला या सगळ्यासाठी तुमच्या मुलीनेच प्रवृत्त केलंय. हे सगळं तिच्याच इच्छेने सुरू झालंय. लक्ष्मी देवी त्याचं बोलणं ऐकलं, पण त्या क्षणी ती काही बोलली नाही. ती शांतपणे परत आपल्या खोलीत जाऊन झोपली. त्यानंतर अनेक वेळा तिने शिलाला समजावण्याचा प्रयत्न केला. तिच्याशी प्रेमाने बोलली, चुकीचा मार्ग सोडण्याचा सल्ला दिला, पण शिलाच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. उलट गंगाराम घराबाहेर गेला की ती पुन्हा कार्तिकच्या खोलीत जातच राहिली. लक्ष्मी देवीने हे दृश्य अनेकदा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि प्रत्येक वेळी तिची अस्वस्थता वाढत गेली. सतत हेच पाहत राहिल्यामुळे तिच्या मनातही विचित्र विचार रुजू लागले. हळूहळू तिच्या मनावर या गोष्टीचा परिणाम होऊ लागला आणि इथूनच पुढे या घटनेला आणखी धक्कादायक वळण मिळणार होतं. दिवस असेच पुढे जात राहिले. लक्ष्मी अनेक वेळा शिलाला कार्तिक सोबतच पाहत होती, पण प्रत्येक वेळी शिला आईचं बोलणं दुर्लक्ष करत होती. तिने आपल्या वागण्यात कोणताही बदल केला नाही. हे सगळं वारंवार पाहिल्यानंतर लक्ष्मी देवीच्या मनात देखील विचित्र विचार यायला लागले. ती मनात म्हणू लागली, माझंही वय झालं आहे, पण जर माझी मुलगी पैशाच्या मोबदल्यात त्या मुलासोबत वेळ घालू शकते तर मी का नाही? मी सुद्धा त्याला पैसे देऊ शकते. माझी बदनामी तर कोणती होणार आहे जेव्हा माझी स्वतःची मुलगी हे सगळं उघडपणे करत आहे. हळूहळू हा विचार तिच्या मनात पक्का होत गेला. तिने मनाशी ठरवलं की योग्य संधी मिळताच ती कार्तिकसोबत एकटीने बोलेल. मात्र अनेक दिवस तिला अशी संधी मिळाली नाही, कारण गंगाराम घराबाहेर गेला की शिला आधीच कार्तिकच्या खोलीत जात असायची. अशात जवळपास 1.5 महिना निघून गेला आणि मग आला 29 जून 2026चा दिवस. त्या दिवशी संध्याकाळी साधारण 6 वाजले होते. गंगारामच्या जवळच्या मित्राच्या मुलाचं लग्न होतं. गंगारामला आणि शिलाला खास आमंत्रण दिलं गेलं होतं. गंगाराम म्हणाला, आज आपल्याला नक्की लग्नाला जायचं आहे. माझ्या मित्राने खूप आग्रह केला आहे. कदाचित आज रात्री आपल्या दोघांना तिथं थांबावं लागेल. शिलाला हे काही हरकत नव्हती. ती लगेच तयार झाली. दोघांनी दुकान लवकर बंद केलं आणि लग्नासाठी घराबाहेर पडले. त्यांच्या जाण्यानंतर लक्ष्मीदेवीला वाटलं की आज तिच्यासाठी मोठी संधी मिळाली आहे, कारण त्या रात्री घरात ती आणि कार्तिक असे दोघेजणच होते. रात्री साधारण 8 वाजण्याच्या सुमारास दोघांनी जेवण केलं. जेवण झाल्यावर कार्तिक आपल्या खोलीत जाऊन झोपायला गेला. लक्ष्मीदेवी देखील आपल्या खोलीमध्ये गेली, पण तिच्या मनात मात्र वेगळाच विचार सुरू होता. ती मनात म्हणत होती, आज मिळालेली संधी पुन्हा कदाचित मिळणार नाही. आज मुलगी आणि जावई दोघे घराबाहेर आहेत. आजच कार्तिक सोबत बोलायचं. तिने आपल्या कपाटातून 3 ते 4 हजार रुपये काढले. ते हातात घेतले आणि हळूच कार्तिकच्या खोलीकडे निघाली. तिने दारावर हलक्या हाताने टकटक केली. कार्तिक उठला. त्याने दार उघडलं. समोर लक्ष्मीदेवीला पाहून तो आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, मोठ्या मालकीनबाई, एवढ्या रात्री काही काम होतं का?
तुम्ही माझ्या खोलीत कशासाठी आलात? लक्ष्मी देवी शांतपणे म्हणाली, नाही तसं काही नाही, आज घरात मी एकटीच आहे, मला एकटं राहायला भीती वाटत होती. असं म्हणत ती थेट खोलीत गेली आणि पलंगावर बसली. तिनं कार्तिकसोबत गप्पा मारायला सुरुवात केली. त्याचं गाव, त्याचं काम आणि तो किती दिवसापासून या घरात आहे याबद्दल ती त्याला विचारू लागली. नंतर तिने थेट विचारलं, तू आणि माझी मुलगी किती दिवसापासून एकमेकांच्या जवळ आहात? कार्तिकने काही लपवलं नाही. त्याने सुरुवातीपासूनची सगळी गोष्ट तिला सांगितली. सगळं ऐकल्यानंतर लक्ष्मी देवी काही शांत बसली. मग ती हळूच आवाजात म्हणाली, मी आज इथे एका खास कारणासाठी आले आहे. मलाही अनेक वर्षापासून माझ्या नवऱ्याचं प्रेम मिळालं नाही. मी अनेकदा तुला आणि माझ्या मुलीला एकत्र पाहिलं आहे, म्हणून आज मला तुझ्यासोबत एकट्यानं बोलायचं होतं. माझी देखील एक इच्छा आहे, लक्ष्मी हळू आवाजात म्हणाली. मी अनेकदा तुला आणि माझ्या मुलीला एकत्र पाहिलं आहे, म्हणून आता मला देखील तुझ्यासोबत तसाच वेळ घालवायची इच्छा झाली आहे. हे ऐकताच कार्तिक क्षणभर गप्प झाला. तो म्हणाला, मोठ्या मालकीनबाई, तुम्ही माझ्या आईपेक्षा देखील मोठ्या आहात. तुमच्यासोबत असं काही करणं मला योग्य वाटत नाही. मी हे करू शकत नाही. पण लक्ष्मी देवी त्याला समजावत म्हणाली, मला माहीत आहे तुला काय हवं आहे. मी तुला माझ्या मुलीपेक्षा देखील जास्त पैसे देईल. असं म्हणत तिने हातातले 3 ते 4 हजार रुपये काढले आणि ते कार्तिकच्या हातावर ठेवले. मग ती म्हणाली, आता सांग तुझं काय उत्तर आहे? समोर एवढे पैसे पाहून कार्तिक काही क्षण विचारात पडला. शेवटी तो म्हणाला, जर हीच तुमची इच्छा असेल तर मी नाही म्हणणार नाही. पैसे घेतल्यानंतर त्याने लक्ष्मीची मागणी मान्य केली. त्या रात्री त्याने मागूनच तिच्यासोबत जोरजोरात कार्यक्रम चालू केले. काही तास असे निघून गेले. पहाट येईपर्यंत दोघेही त्यांच्या खोलीत होते. मात्र लक्ष्मीदेवीचे वय खूप जास्त असल्यामुळे त्या रात्रीनंतर तिची तब्येत बिघडल्यासारखी वाटू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती खोलीबाहेर आली तेव्हा तिला चालता देखील येत नव्हतं. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.